सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये रिक्त जागा किती आहेत या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटची किती रिक्त जागा आहेत याविषयी माहिती मिळेल. आणि हा व्हिडिओ बनवत असताना सुधाकर तोंडारे सर यांची परवानगी घेऊन बनवत आहे, कारण ही माहितीच्या अधिकारातून ही माहिती उपलब्ध झालेली आहे. आणि ती आहे 12 मार्च अर्थात आजचीच आहे. दुपारीच भेटली होती, त्यांनीच मला पाठवली होती. त्यांचे विशेष करून आभार. आणि विद्यार्थ्यांना एक दिशा मिळावी किंवा कधी निघणार का आणि ह्या गोष्टी कळण्यापेक्षा आहेत किती ही बी गोष्ट कळणं अत्यावश्यक आहे. ओके, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा अभ्यासक्रमाच्या दृष्टीने वर्ष लक्षात ठेवा जे विद्यार्थी नवीन व्हिडिओ पाहत आहेत. ओके, तर बघा, अंतर्गत माहिती मिळण्याबाबत त्यांनी व्यवस्थितरित्या मागितलेले. महोदय, उपरोक्त संदर्भीय क्रमांक 1चे अर्जान्वये आपण माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मागणी केल्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे माहिती कलम 7(1) मधील तरतुदीनुसार आपणास माहिती या पत्रासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर बघा, मागितलेली माहिती काय? पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये आरोग्य निरीक्षक पदाच्या किती जागा रिक्त आहेत? आपली मागणी केल्याप्रमाणे अभिलेखात उपलब्ध असलेली माहिती सोबत जोडून देण्यात येत आहे. म्हणजे खाली आहे ते मी दाखवतो तुम्हाला. 2026च्या जाहिरातीमध्ये 470 जागापैकी आरोग्य निरीक्षक पदासाठी किती जागांना मंजुरी देण्यात आलेली आहे? अभिलेख उपलब्ध नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. 2026च्या भरतीत आरोग्य निरीक्षक येणाऱ्या कॅटेगरीनुसार म्हणजे त्यांना आता कॅटेगरीनुसार पण असतात ना आरक्षण वगैरे, ते पण अभिलेख उपलब्ध नाही किंवा ते संच मान्यता किंवा काही गोष्टी राहतात ते पूर्ण झालेले नाही. ओके, तर बघा, आपणास वरील माहिती मान्य नसल्यास हे पत्र मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. तर बघा, प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन तथा जनमाहिती अधिकारी पिंपरी चिंचवड यांच्या स्वाक्षरीने हे पाठवलेलं आहे. तर बघा, स्थापना सूची जी आहे, आता इथून पोस्ट आहेत, ठीक आहे. त्यांनी सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या दृष्टीने जास्त माहिती मागवली, परंतु विशेष करून त्यांनी त्यांच्याकडे जो फॉर्मॅट असतो रेग्युलरली, कारण त्यांना असे पत्र वगैरे येत राहतात. मागे पण असंच एक पत्र होतं गेल्या याच्या अगोदर. तर मग कुठले पदं रिक्त आहेत? मंजूर पदे, भरलेली पदे, मनपा किंवा प्रतिनियुक्ती किंवा टोटलमधून. त्यानंतर रिक्त पदे किती आणि स्त्री त्यात आणि पुरुषची किती असं हे विचारलेलं आहे. आता वेतन श्रेणी S10 जी वेतन श्रेणी आहे त्या असलेले पदं जी आहेत त्यात बघा, मलेरिया इन्स्पेक्टर हे पदे एकूण मंजूर पदे 8 आहेत. ओके, पैकी मनपा भरलेली पदे 4. ओके, आणि एकूण 4. आता रिक्त पदे किती आहेत? 4. आणि पुरुष 2 आणि स्त्री 2. ओके, हे तुम्हाला दिसत असेल. येणाऱ्या काळात जर जाहिरातीमध्ये आल्या तर तुम्हाला मलेरिया इन्स्पेक्टरचे 4च दिसतील. अर्थात एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये 8 लोक बघा, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही एक प्रकारे साहेब असता, तुमच्या अंडरखाली देखील बरेच कर्मचारी असतात. इन्स्पेक्टर म्हणजे निरीक्षक. ओके, त्यामुळे एक प्रकारे ही पोस्ट पण चांगली आहे विशेष करून. त्यानंतर विशेष शिक्षक. ओके, विशेष शिक्षकच्या मंजूर पदे 5 आहेत, पैकी 1 भरलेलं आहे आणि एकूण 1 झालं. रिक्त आहेत 4. रिक्त पदे 4, स्त्री 1. बाकी इथं कसं काय दिलं नाही ते मला सांगता येणार नाही, परंतु विशेष शिक्षक पण भरती होत असते. त्यानंतर आहे उपशिक्षक. एकूण मंजूर पदे 1181. आता महानगरपालिका जी शाळा असतात त्यामध्ये ते असतात कर्मचारी 1813 आणि रिक्त पदे 368. त्या आरक्षणानुसार तुम्ही नंतर बघू शकता, परंतु 33% 50% आरक्षण जे आहे त्यानुसार देखील त्यांनी डिवाईड केले असतील. रिक्त पदे आहेत एवढं लक्षात घ्या. सॉरी, ही वेगळं असेल काहीतरी, परंतु रिक्त पदे 368 आहेत. आणि सगळीकडे शिक्षक भरती जी आहे ते प्रमाण जे आहे ते थोडंफार कमी जास्त आहेत. संगीत शिक्षक पण आहेत जागा. रिक्त पदे आपण बघूया डायरेक्टली, मी तुम्हाला आकडा सांगतो. 3 रिक्त पदे आहेत. उद्यान निरीक्षक याच्या 2 जागा आहेत. ओके, जे म्हणजे जाहिरातीमध्ये येऊ शकतात. हॉर्टिकल्चर सुपरवायझर याच्या 3 जागा रिक्त आहेत. फोटोग्राफरची 1 जागा रिक्त आहे. ओके, त्यानंतर आर्टिस्ट मॉडेलर्स याची 1 जागा आहे. आता पुढे वेतन श्रेणी S9. आता ह्या व्हिडिओमध्ये किंवा सुधाकर सरांनी जी माहिती मागवली ते मल्टी MPW आणि SIS संदर्भात जे असेल त्या अंतर्गत. तर जर तुम्ही विचार केले किंवा आपण जर पाहिलं रिक्त पदे स्वच्छता निरीक्षकासाठी किंवा MPWचा जर विचार केला, जाहिरात आल्याशिवाय क्लिअर कट पात्रता कळत असते.
तर एकूण ज्या जागा आहेत ना मित्रांनो, त्या 30 जागा आहेत. आता त्याच्यात पुरुष स्त्री ह्या पुढच्या बाबी राहिल्या, कारण इकडला कॉलम मॅच होत नाही रिक्तमध्ये बेरीज करत असताना. ओके, तर मला एक सांगायचं आहे, त्या 30 जागा एका मंडपामध्ये MPWच्या असतील तर खूप झाल्या त्या दृष्टीनं. आता ANMच्या जागा म्हणजे डिप्लोमा ANM जो कोर्स असतो आरोग्यसेवक महिला, तर त्याच्या जागा आहेत 15. बघा ही रिक्त आहेत. इकडलं स्त्री पुरुष त्याबद्दल ते आकडा मॅच होत नाही, पण रिक्त पदे तुम्हाला कॉलममध्ये दिसतील. अर्थात ठीक आहे, ANMचं तुम्हाला खरं सांगतो प्रामाणिकपणे, आता तुमचं कोणी बहीण भाऊ मिसेस कुणी असू द्या, ANM जर झालेला असेल तर प्रायव्हेटमध्ये काम करत असतील तर कृपया त्यांना वेळ मिळाला तर अभ्यास करू द्या. प्रायव्हेटमध्ये तुम्हाला 15 ते 20 हजार देतात. इथं S9 वेतन श्रेणी आहे मित्रांनो. सपोर्ट करा, महिलाला आहे 15-20 हजार मिळतं म्हणून दुर्लक्ष करू नका. त्यांना म्हणजे सपोर्ट करा जर करणारे असतील तर. सहाय्यक भांडारपाल याच्या 13 जागा आहेत रिक्त. समूह संघटक 8 जागा आहेत. स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक याच्या रिक्त जागा 71 आहेत. ओके, सर्वेयरच्या जागा आहेत 8. सहाय्यक गाळणी निरीक्षक याच्या जागा आहेत 1. गाळणी ऑपरेटर याच्या जागा आहेत 4. सहाय्यक आरेखक याच्या जागा आहेत 11 आणि वीज तंत्री याच्या जागा आहेत 19. त्यानंतर वायरलेस ऑपरेटर याच्या जागा आहेत 34. वातानुकूलन तंत्रज्ञ याची एकच जागा आहे. अन्न निरीक्षक याचा रिक्त जागा 8. सांख्यिकी सहाय्यक 2. ही बी पोस्ट चांगली आहे बरं का. 2-4 जरी जागा निघत असल्या तर 1 नंबर पोस्ट आहे, मला आवडते म्हणजे आहे. त्यानंतर संगणक समन्वयक 1. BCG टेक्निशियन 2. सहाय्यक CSSD टेकरी 3. आरोग्य निरीक्षक 21 जागा. बघा हे बी चांगल्या जागा आहेत. MPWच्या पण चांगल्या जागा आहेत. अभ्यास करा. SIJचं झालं आहेत आणि प्रयोगशाळा सहाय्यक 15 जागा आहेत. ओके, अशा प्रकारे एवढ्या जागा असून मला तर वाटतं की त्या दृष्टीनं चांगली येऊ शकते. बघा मनपाचा जर एरिया विचार करता ही जाहिरात जरी पडली तर त्या दृष्टीनं तिथं खूप चांगले असतात. आणि तुम्हाला एक सांग, तुम्ही स्वतःबद्दल जर विचार कराल तर तुम्हाला एकच जागा आवश्यक असते, ही गोष्ट लक्षात घ्या. आता ही एक जागा मिळवण्यासाठी टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा, त्यात असलेल्या टेस्ट सिरीज जॉईन करा. ओके, टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा. अर्थात तुम्ही कुठेही करा, अभ्यास करा, पण नोकरी लागली पाहिजे हे मात्र माइंडमध्ये फिट करून घ्या. टर्निंग पॉईंट्स ॲप एकदा डाउनलोड करून तर बघा, पटलं तर जॉईन करा. 20-21 रुपयेपासून 149 रुपयेपर्यंत आहेत. आणि टर्निंग पॉईंट्स व्हिडिओ जे आता तुम्ही व्हिडिओ बघा त्यावर ना बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते बघा. ओके, तेच तुम्हाला पेड लेक्चर्स दुसरीकडे मिळतात आणि आपण पण रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये ते देत असतो. आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, SI या सर्वांसाठी आपण स्पेशली फोकस करत आहोत. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.